आज आपण जानेवारी 2026 मधील निधन वार्ता माधव गाडगीळ यांच्याविषयी बघणार आहोत. आधी महत्त्वाचे मुद्दे बघू, मग बाकीचं सगळं इन डिटेल बघूया. हे बघा, माधव गाडगीळ म्हटलं तर मेन काय तर पर्यावरण तज्ज्ञ. ठीक आहे, आधुनिक पर्यावरण शास्त्राचे जनक. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड म्हटलं तर डॉक्टर माधव गाडगीळ. ठीक आहे, बघा पुढे महत्त्वाचं लक्षात ठेवा त्यांचं आत्मचरित्र काय तर अ वॉकअप द हिल लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर. त्यांना ते मेन काय तर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांचे माधव गाडगीळ पुत्र होते. नंतर पुढची महत्त्वाची गोष्ट काय आहे की केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 2010मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी डॉक्टर माधव गाडगीळ समिती नेमली होती. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर त्यांनी लिहिलेली पुस्तकं लक्षात ठेवा. निसर्गाने, आता ज्याच्यात निसर्ग, वन, सह्याद्री अशी नावं असतील ती पुस्तकं त्यांची असणार आहेत. निसर्गाने दिला आनंदकंद, सह्याद्रीची आर्तहाक, निसर्ग नियोजन, बहरूदे हक्काची वनराजी, वारुळ पुराण, विविधता जीवनाची कोनशिला, द फिशर्डलँड, इकोलॉजी अँड इक्विटी, नर्चरिंग बायोडायव्हर्सिटी, द यूज अँड ब्यूज ऑफ नेचर, इकोलॉजिकल जर्नीज, द सायन्स अँड पॉलिटिक्स. त्याच्यानंतर टायलर पुरस्कार त्यांना मिळाला आहे 2015ला आणि शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हा पण त्यांना मिळाला आहे. आता आपण इन डिटेल त्यांच्याविषयी थोडी माहिती बघूया. तर बघा, 7 जानेवारी रोजी पुण्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 83व्या वर्षी. त्यांचा जन्म पण कुठे, पुण्यामध्येच झालेला आहे, मे 24, 1942 रोजी. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आहेत ते. आधुनिक पर्यावरण शास्त्राचे जनक. 1933ला सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सेसची त्यांनी स्थापना केली. आता दिसत असेल तुम्हाला बघा, 1983ला सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सेसची त्यांनी स्थापना केली. पुढे बघा, भारताच्या पहिल्या बायोस्फिअर रिझर्व्हच्या निर्मितीत त्यांचे विशेष योगदान. पंतप्रधान वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे काय सदस्य म्हणून काम केले 1986 to 1990. 1998 ते 2000पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व. आत्मचरित्र बघितलं. प्राप्त पुरस्कार पद्मश्री 1981, पद्मभूषण 2006, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2024, टायलर पुरस्कार आणि शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार. बाकीचं तर आपण महत्त्वाचं बघितलेलं आहे. तर माधव गाडगीळ अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्याविषयी माहिती असू द्या. धन्यवाद. हे एक लक्षात ठेवा, पंतप्रधान वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे ते सदस्य होते 1986 ते 1990 आणि 1998 ते 2002पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व.